घरी मी आणि माझे सासरे आम्ही दोघेच राहायचो आणि आमच्यासोबत आमची एक कामवाली बाई राहायची. माझी कामवाली संध्याकाळी माझ्यासोबतच झोपायची. जेव्हा मी संध्याकाळी उठायची तेव्हा माझ्या पोटावर काळी शाई पडलेली दिसायची. एके दिवशी मी माझ्या कामवाल्या बाईला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि माझ्या जागेवर झोपवलं. काही वेळानंतर माझे सासरे आले आणि तिथे मी झोपले आहे समजून त्या कामवाल्या बाईसोबतच गेल्या 20 दिवसापासून रोज माझ्या पोटावर कसला तरी रंग पडलेला दिसू लागला होता आणि तो रंग काळ्या शाईसारखाच दिसत होता. मी या रंगामुळे खूप परेशान झाली होती. मला समजतच नव्हतं की हा रंग माझ्या पोटावर कोठून येत असेल आणि ते कोण होतं जे माझ्या पोटावर रोज रात्री ही काळी शाई टाकून जात होतं. मी जेव्हा आंघोळ करायची तेव्हा ही काळी शाई निघून जायची, पण संध्याकाळी मी तेव्हा झोपायची तेव्हा परत सकाळी उठल्यानंतर माझ्या पोटावर शाई पडलेली असायची. पहिल्यांदा जेव्हा माझ्या पोटावर मी ही काळी शाई बघितली तेव्हा मला वाटलं की काहीतरी लागलं असेल, म्हणून मी थोडं दुर्लक्ष केलं. पण आता तर हे रोजचंच झालं होतं. रोज संध्याकाळी झोपल्यानंतर माझ्या पोटावर ही काळी शाई पडत होती. मी संशय घ्यायचा तर कोणावर घ्यायचा, कारण या घरी मला सोडून 2च लोक होते, एक माझे सासरे आणि दुसरी कामवाली बाई. माझ्याकडे जी कामवाली बाई होती ती खरं तर बाई नसून एक माझ्याच वयाची मुलगी होती. आणि सांगायचं झालं तर माझं लग्न झाल्यानंतर काही दिवसातच माझा नवरा परदेशात निघून गेला होता, कारण ते तिथे जॉब करत होते. माझ्या सासरे फक्त माझे सासरेच होते, कारण माझी सासू खूप अगोदरच हे जग सोडून गेली होती. आणि माझा नवरा राहुल त्यांच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, पण ते दुबईला जॉब करायचे. माझा नवरा मला नेहमी म्हणायचा की तुझा विजा तयार झाल्यानंतर मी तुला पण माझ्यासोबत दुबईला घेऊन जाईल. माझा नवरा दुबईला गेल्यामुळे मी खूप उदास होते. माझं या घरात मन लागत नव्हतं. बरं झालं की इथे माझ्याच वयाची एक मोलकरीण आहे. ही मोलकरीण दिवस रात्र आमच्या घरी राहायची, त्यामुळे मला जरा बरं वाटायचं. नाहीतर आमच्या घरी माझे सासरे एकटेच होते. लोक उगाच काहीही बोलतील म्हणून माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच एक मोलकरीण माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी ठेवली होती. घरातलं सगळं काम तीच करायची आणि रात्री माझ्यासोबत माझ्या रूममध्ये झोपायची. ती एक तरुण मुलगी होती. अगोदर तर माझ्या सासऱ्यांचा जास्त वेळ त्यांच्या रूममध्येच जायचा, नाहीतर मग ते हॉलमध्ये TV बघत बसायचे. माझ्या सासऱ्यांना एक विचित्र सवय होती. ते जेवणाच्या अगोदर 15-15 मिनिटांपर्यंत हात धुत बसायचे, तरीही त्यांना वाटायचं की त्यांचा हात नीट धुतला गेला नाही आणि ते परत हात धुवायचे. हात स्वच्छ धुतले गेले आहेत याची खात्री पटल्यानंतरच ते जेवायला बसायचे. ते सतत हॉलमध्ये TV बघत बसायचे आणि ते कोणाशी जास्त बोलतही नसायचे. जेव्हा त्यांना काही काम असेल किंवा काही पाहिजे असेल तेव्हाच ते हाक मारायचे, नाहीतर इतर वेळी ते बोलतही नसायचे. मी पूर्ण दिवस त्या मोलकरीणकडून काम करून घ्यायची आणि तिच्यासोबत गप्पा मारत बसायची. दर 2-3 दिवसांनी राहुलसोबत माझं फोनवर बोलणं व्हायचं. तेव्हा मी प्रत्येक वेळेस त्यांना फोनवर हेच विचारायची की माझा विजा तयार झाला की नाही. तेव्हा ते फक्त एवढेच म्हणायचे की मी प्रयत्न करत आहे. मी जेव्हा पण माझ्या मोलकरीणला माझ्या सासऱ्याच्या रूमची साफसफाई करायला सांगायची तेव्हा ती करत नसायची. ती म्हणायची की ताई तुम्ही पण माझ्यासोबत चला, मला एकटीला खूप भीती वाटते. ती म्हणायची की ते सारखं सारखं माझ्याकडून बेडवरची चादर बदलून घेतात आणि कधीकधी तर मला सतत झाडून काढायला लावतात. तिचं हे असं बोलणं ऐकून मी हसू लागले. तेव्हा ती म्हणाली, नाही ताई, मला खरंच तुमच्या सासऱ्यांची खूप भीती वाटते. त्यांची नजर चांगली नाही. तुम्हाला माहीत आहे का, काल ते मला म्हणू लागले की किती गरमी आहे, मी आंघोळीला जात आहे. तुला गरमी होत असेल तर तू ओढणी काढून काम करू शकतेस. मला तिचं हे बोलणं खूप विचित्र वाटलं होतं. मी म्हटलं की तू मनात काहीही आणू नकोस. त्यांनी कदाचित तुला त्यांची मुलगी मानून तुझ्या काळजीपोटी हे सांगितलं असेल. जाऊ द्या ताई, मी तर खूप लोकांच्या घरी काम केलं आहे, मला लोकांच्या नजरा ओळखता येतात. असं म्हणत ती किचनमध्ये निघून गेली आणि मी पण माझ्या कामाला लागली.
पण आता जे माझ्यासोबत होत होतं ते खूप विचित्र होतं. ते कोण होतं जे रात्री रोज माझ्या पोटावर काळा रंग म्हणजेच काळी शाई लावत होतं आणि मला ते कळूही देत नव्हतं. रात्री मी उशिरापर्यंत जागायची. ती काम करणारी मुलगी माझ्याच रूममध्ये खाली जमिनीवर अंथरूण टाकून झोपायची. रात्रीचे जवळजवळ 2 वाजले होते. मी अजूनपर्यंत जागीच होती. मला हे बघायचं होतं की माझ्या रूममध्ये कोण येतं आणि माझ्या पोटावर काळी शाई टाकून जातं. पण माहीत नाही की कधी माझा डोळा लागला आणि मी गाढ झोपी गेली. पूर्ण दिवस घरातील काम केल्यामुळे मी रात्री इतकी थकून जायची की रात्री जागी राहणं माझ्यासाठी अवघड होऊन जायचं. एके दिवशी हे बघून तर मला धक्काच बसला की माझे सासरे त्यांच्या बोटाने एका कोऱ्या कागदावर काहीतरी रेषा ओढत होते. मी त्यांना रात्रीचा चहा देण्यासाठी गेली होती, पण मी जे काही पाहिलं होतं त्याने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. जेव्हा त्यांची माझ्यावर नजर गेली तेव्हा ते खूप घाबरले आणि मला बघताच ते रागात म्हणाले, तू माझी परवानगी न घेता, मला न विचारता माझ्या रूममध्ये काय येतेस? तुला कोणी शिकवलं नाही का की दुसऱ्याच्या रूममध्ये जाताना दरवाजा वाजवून समोरच्या व्यक्तीची परवानगी घेऊनच दुसऱ्यांच्या रूममध्ये जावं लागतं? लग्न झाल्यापासून पहिल्यांदा ते माझ्याशी अशा प्रकारे बोलले होते. त्यांचं हे बोलणं ऐकून तर माझा चेहराच पांढरा पडला होता. मी इतकी दुःखी झाली होती की असं वाटत होतं की माझा जीव माझ्या शरीरातून निघून जाईल. माझ्या पोटावरचे ते काळ्या शाईचे डाग माझ्या डोळ्यासमोर सतत फिरत होते. मला संशय येऊ लागला होता की ती शाई माझ्या सासऱ्याने तर लावली नसेल ना, पण माझं मन हे मानायलाच तयार नव्हतं. मी तर त्यांना माझ्या वडिलांसमान मानत होते. मी त्यांच्याबद्दल असा विचारही करू शकत नव्हती. पण हेही तेवढंच खरं होतं की माझ्या पोटावर काळ्या शाईचे जे डाग होते त्याच प्रकारच्या शाईने माझे सासरे त्यांच्या हाताने बोटाने एका कोऱ्या कागदावर रेषा मारत होते. एके दिवशी मी माझ्या रूममधून बाहेर येऊन किचनमध्ये गेली तर माझे सासरे त्या मोलकरीणच्या मागे उभे होते. ती खूप आरामात भांडी धुत होती आणि माझे सासरे तिच्या खूप जवळ जाऊन उभे होते. मला हे खूप विचित्र वाटत होतं. याचा अर्थ असा होता की त्या दिवशी मोलकरीण जे काही सांगत होती ते बरोबर सांगत होती की माझ्या सासऱ्यांची नजर आणि नियत चांगली नव्हती. मी किचनमध्ये गेली आणि माझ्या सासऱ्याला म्हटलं की मामाजी, तुम्ही इथे काय करत आहात? कारण मी या अगोदर त्यांना किचनमध्ये कधीच पाहिलं नव्हतं. मी असं म्हणताच ते दचकले आणि मला किचनमध्ये बघून ते जरा विचित्रच हावभाव करू लागले. माझी मोलकरीण पण भांडे धुवायचे सोडून माझ्याकडे बघू लागली. कदाचित तिला सुद्धा माहीत नव्हतं की माझे सासरे तिच्या पाठीमागे उभे होते. माझे सासरे खूप विचित्र नजरेने आमच्या दोघींकडे बघत होते. मी माझ्या मोलकरीणकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या सासऱ्याला विचारू लागली की तुम्ही किचनमध्ये काय करत आहात? तुम्हाला काय काम होतं? तेव्हा ते म्हणू लागले की मला या मोलकरीणला कामावरून काढून टाकायचे आहे. ती नीट झाडूनही काढत नाही आणि हात न धुताच भांडी धुत आहे. तिचे हात खूप घाण आहेत. माझी मोलकरीण थोडी परेशान झाली आणि म्हणू लागली, साहेब, तुम्ही खोटं का बोलत आहात? मी सगळ्यात अगोदर माझे हात धुतले होते आणि त्यानंतरच किचनमध्ये भांड्यांना हात लावला. माझे सासरे तर आता मोलकरीणसोबत भांडणच करू लागले. ते तिला म्हणू लागले की तूच खोटं बोलत आहेस. माझ्या मुलाचे पैसे काय हरामीचे आहेत का? आम्ही तुला पगार देतो आणि तू झाडून काढलेले घाणेरडे हात भांड्यांना लावतेस आणि त्याच घाणेरड्या हाताने भांडी धुतेस. हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. नाहीतर कोणास ठाऊक केव्हापासून तू आम्हाला घाणेरड्या भांड्यांमध्ये जेवण बनवत होतीस आणि वाढत होतीस. मी माझ्या सासऱ्यांना खूप वेळेस म्हटलं की तुम्ही इथून निघून जा, मी स्वतः मोलकरीणशी बोलून घेईन. पण ते मला म्हणू लागले की हे सगळं तुझ्यामुळेच होत आहे. नाहीतर मी या पोरीला 2 दिवसातच सरळ केलं असतं. माझा मुलगा तिथे परदेशात कसे दिवस काढत असेल कोणास ठाऊक, आणि इथे पैपै जमा करून पाठवत आहे आणि इथे हे मोलकरीण मला घाणेरड्या भांड्यांमध्ये जेवण वाढत आहे. आजपासून तू तुझ्या हाताने ही भांडी धुत जा आणि मला तुझ्या हाताने जेवायला वाढत जा. आणि ते ओरडत किचनमधून निघून गेले. माझी मोलकरीण तर रडू लागली आणि म्हणू लागली की मला आता इथे काम करायचं नाही. आम्ही पैसे घेतो तर मग आम्ही त्या मोबदल्यात कामही करतो. आम्ही आमच्या कामाचे पैसे घेतो ना. पैशासाठी आम्ही आमची इज्जत गहाण ठेवत नाही. जे हे साहेब मला इतकं बोलत आहेत. माझी मोलकरीण खूप रागात होती
आणि ती काम सोडून देण्याचा हट्ट करून बसली होती. मी तिला जवळ घेतलं आणि समजावलं मला माझ्या सासऱ्यांसोबत एकटं राहायचं नव्हतं. मला तर हा प्रश्न पडला होता की माझ्या पोटावर त्या काळ्या शाईचे डाग कुठून येतात आणि माझ्या रूममध्ये तर माझी मोलकरीणसुद्धा माझ्यासोबत झोपलेली असते. तर मग हे कसं शक्य आहे? माझे सासरे माझी मोलकरीण असताना कसं काय माझ्या रूममध्ये येत असतील? मी माझ्या मोलकरीणला म्हटलं की तू भांड्यांना हात लावू नकोस, मी स्वतः भांडी घासत जाईल, पण तू काम सोडून जाऊ नकोस. मी खूप मुश्किलने काम सोडून जाऊ नकोस म्हणून समजावलं. आम्ही दोघी किचन बाहेर आलो तेव्हा माझे सासरे फोनवर माझ्या नवऱ्याशी भांडत होते. ते म्हणत होते की त्या मोलकरीणला कामावरून काढून टाक. मी पण ठरवलं होतं की राहुलला मी स्पष्टपणे सांगेन की जर मोलकरीणला कामावरून काढून टाकलं तर मी या घरात राहणार नाही आणि मी माझ्या माहेरी निघून जाईल. मला आता एकटीला या घरात राहायचं नव्हतं. मी राहुलला पण सांगितलं होतं की जर मोलकरीण काम सोडून गेली तर मी माझ्या आईकडे माहेरी निघून जाईल. मामाजींना तर फक्त भांड्यांपासून तकलीफ आहे, तर मी स्वतः भांडी घासत जाईल. माझ्या नवऱ्याने सासऱ्याला काय सांगितलं होतं कोणास ठाऊक, पण ते आता भांडण करत नव्हते. मी स्वतः सगळे भांडी घासत होती आणि माझ्या सासऱ्यालाही स्वतः जेवायला वाढत होती. सर्व कामं करून मी माझ्या रूममध्ये आराम करण्यासाठी जात होती. तेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला मागून आवाज दिला आणि म्हणाले की आजपासून मला ती मोलकरीण माझ्या रूममध्ये दिसता कामा नये. माझ्या रूमची साफसफाई तूच करत जा. हे ऐकून मी होकारार्थी मान हलवली. मी विचार केला की ते आता रागात आहेत म्हणून असं बोलत असतील. 2-4 दिवस काम करून घेतील, त्यानंतर त्यांचा मूड आपोआप ठीक होईल. पण मला काय माहीत होतं की मला त्यांच्या रूममध्ये बोलवण्यामागचा हेतू वेगळाच होता. मी जेव्हा माझ्या सासऱ्यांच्या रूमची साफसफाई करण्यासाठी त्यांना विचारून त्यांच्या रूममध्ये गेली तेव्हा ते काळ्या रंगाच्या शाईने एका कोऱ्या कागदावर रेषा मारत होते. मला बघताच त्यांनी ते सर्व सामान कपाटामध्ये ठेवलं आणि आरामात सोफ्यावर बसले. मी त्यांना विचारलं की मामाजी, मी तुमच्या रूमची साफसफाई करून देते. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे. मी लगेच त्यांच्या बेडवरची चादर बदलली आणि झाडून काढू लागली. तेव्हा माझे सासरे माझ्याकडेच नजर खाली न पाडता एक टक माझ्याकडेच बघत होते. एकदाही त्यांनी माझ्यावरची नजर खाली पडू दिली नाही. ते माझ्याकडे असं काही बघत होते की मला तिथे काम करणं खूप अवघड झालं होतं. मी खूप घाबरली होती. माझे हात भीतीने थरथर कापत होते. मी सारखं माझ्या ओढणीने माझ्या चेहऱ्यावरचा घाम पुसत होती आणि त्यासोबतच झाडूनही काढत होती. माझे सासरे सोफ्यावरून उठले आणि माझ्यासमोर येऊन उभे राहिले. मी वाकून झाडून काढत होती. माझी नजर त्यांच्या पायावर जाताच मी झटकन उभी राहिली आणि मागे सरकली. ते मला म्हणू लागले की तुला इतकी गरमी होत आहे तर मग तू तुझी ओढणी काढून झाडून काढू शकतेस. तसंही मी आंघोळीला बाथरूममध्ये जात आहे. रूममध्ये कोणीच नाही. ते खूप हळू आवाजात बोलत होते. मला तर धक्काच बसला होता, कारण ते तर नेहमी मोठ्या आवाजातच बोलायचे. मला माझ्या मोलकरीणचं बोलणं आठवू लागलं. मी म्हटलं की मला अंगावर ओढणी घेऊनच काम करायची सवय आहे. मी असं म्हणतच होते की माझ्या सासऱ्याने त्यांच्या खिशामधून रुमाल काढला आणि माझ्या चेहऱ्यावरचा घाम पुसू लागले. मी लगेच मागे सरकली. मी खूप घाबरली होती. ते लगेच आंघोळीसाठी बाथरूममध्ये निघून गेले. मी इतकी घाबरली होती की श्वास घ्यायचं विसरून गेली होती. मला तर आता माझ्या सासऱ्याच्या चरित्रावर संशय येऊ लागला होता. मी लवकर त्यांच्या रूमची साफसफाई केली आणि रूममधून बाहेर निघून आली. मी पूर्ण दिवस टेन्शनमध्ये होती. मी जेव्हा संध्याकाळी माझ्या रूममध्ये गेली तेव्हा माझी मोलकरीण जमिनीवर तिचं अंथरूण टाकत होती. मी तिला म्हटलं, जरा इकडे ये. मी विचार केला की आज माझ्यासोबत जे काही घडलं ते मला सगळं माझ्या मोलकरीणला सांगायला पाहिजे. ती लगेच तिचं अंथरूण तिथेच ठेवून माझ्याजवळ येऊन बसली. मी तिला म्हटलं की त्या दिवशी तू जे काही माझ्या सासऱ्याविषयी म्हणत होतीस आता मलाही खरं वाटू लागलं आहे. त्यानंतर मी तिला हेही सांगितलं की मी जेव्हा रोज सकाळी झोपेतून उठते तेव्हा माझ्या पोटावर काळ्या शाईचे डाग पडलेले असतात. हे ऐकून ती माझ्याकडे डोळे मोठे करून बघू लागली. ती म्हणू लागली की ताई, मला तर खूप पहिल्यापासूनच तुमच्या सासऱ्यावर संशय होता. मला वाटत आहे की ते काहीतरी तुमच्यासोबत चुकीचं करत आहेत. आमच्या गावी पण चुकीच्या पद्धतीने
सासऱ्याने त्याच्या सुनेला फसवून तिच्यासोबत लग्न केलं होतं. तिचा पती पण कामानिमित्त परदेशात राहत होता. मोलकरीणचं बोलणं ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. ती म्हणाली की अगोदर तर साहेब फक्त माझ्याकडे बघत होते आणि आता माझी जेव्हा पण तुमच्या सासऱ्यावर नजर पडते तेव्हा ते तुमच्याकडेच बघत असतात. ते तर मलाही इथून कामावरून काढून टाकण्याच्या विचारात आहेत. त्यामुळेच कारण नसतानाही ते उगाच माझ्या कामांमध्ये चुका काढत असतात. हे सगळं ऐकून तर मी खूप घाबरली होती. मी आता माझ्या रूमचा दरवाजा आतमधून लॉक करून झोपू लागली होती. आता माझ्या पोटावर त्या काळ्याशाईचे डाग पण पडत नव्हते. आता तर मला पूर्ण विश्वास बसला होता की रात्री माझे सासरेच माझ्या रूममध्ये येत होते आणि कदाचित ते माझ्यासोबत काहीतरी चुकीचं काम करत होते. पण हे कसं शक्य होतं? जेव्हापासून मी रात्री झोपताना दरवाजा आतमधून लॉक करून झोपू लागली होती तेव्हापासून माझे सासरे माझ्याकडे रागाने बघू लागले होते. पण मला त्या गोष्टीची काहीच पर्वा नव्हती. काही दिवसानंतर तर माझे सासरे माझ्यावर रागाने ओरडू लागले. ते म्हणू लागले की तू रात्री तुझ्या रूमचा दरवाजा लॉक करून का झोपतेस? माझा मुलगा तुझी जबाबदारी माझ्यावर टाकून गेला आहे. मला या मोलकरीणवर जराही विश्वास नाही. त्यामुळे मी स्वतः येऊन रात्री तुझ्या रूममध्ये बघून जातो की ही चोरी करून पळून तर गेली नाही ना. मला माझ्या सासऱ्यावर थोडाही विश्वास नव्हता. मला रात्री जेव्हा माझ्या नवऱ्याचा फोन आला तेव्हा मी त्यांना सांगून टाकलं की लवकरात लवकर माझा विजा बनवून घ्या, मला तुमच्याकडे यायचं आहे. मला राहुलने जे काही सांगितलं ते ऐकून तर मला अश्रू अनावर झाले. मला खूप रडू येऊ लागलं. ते म्हणू लागले की माझ्या वडिलांनी तुझा विजा बनवू नकोस असं सांगितलं आहे. ते म्हणतात की मी सुनबाईला कुठेच बाहेर पाठवणार नाही. मी हे ऐकून रडू लागली. मी राहुलला म्हटलं की मला इथे राहायचं नाही, मी माहेरी निघून जाते. नाहीतर मग तुम्ही इथे राहायला या, नाहीतर मला तुमच्याकडे बोलावून घ्या. तेव्हा ते म्हणाले की 1 वर्षाची तर गोष्ट आहे, मी 1 वर्षानंतर परत येईल. 1 वर्षासाठी तू तिथेच राहा. मला त्यांचं काहीच ऐकायचं नव्हतं. ते त्यांची मजबुरी सांगू लागले. 1 वर्षानंतर त्यांना पैसे मिळणार होते आणि जर ते आत्ताच आले असते तर त्यांचं खूप नुकसान झालं असतं. मला तर काहीच समजत नव्हतं की त्यांना काय म्हणायचं आहे. मी तर आता श्वाससुद्धा घेऊ शकत नव्हती. माझ्या सासऱ्याने त्यांची सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायला सुरुवात केली होती. मी कोणत्या परिस्थितीतून जात होती ते मलाच माहीत होतं. ते तर आता त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मलाच आवाज देऊ लागले होते. मी जेव्हा दुपारी माझ्या रूममध्ये आराम करण्यासाठी जायची तेव्हा ते घरात गोंधळ घालायचे. ते म्हणायचे की तुला माझी काहीच काळजी नाही, तू तर फक्त मला जेवायला वाढून असं समजतेस की तू तुझं कर्तव्य पार पाडलंस आणि तुझी जबाबदारी पूर्ण झाली. मी राहुलकडे तुझी तक्रार करेन. मी त्यांच्या रोज रोजच्या अशा वागण्याला कंटाळली होती. मी त्यांना एके दिवशी कंटाळून म्हटलं की तुम्ही मला सांगा की तुमचं माझ्याकडे काय काम आहे. मी स्वतः तुमची रूम स्वच्छ करून देते, तुमची सगळी काम स्वतः करते, जेवण वगैरे सगळं काही वेळेवर देते. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय जिम्मेदारी आहे, मी विचारू लागली. तेव्हा ते म्हणू लागले, तू माझ्याजवळ बसून माझ्याशी गप्पा मारत नाहीस, मला वेळ देत नाहीस. माझ्या सासऱ्याच्या तोंडून हे ऐकून मला तर धक्काच बसला. मला तर या गोष्टीचं नवल वाटत होतं की ते मला म्हणत होते की तू माझ्याजवळ बसून गप्पा मारत नाहीस, पण मी त्यांच्याशी काय गप्पा मारणार होती. या गोष्टीचा तर त्यांनी स्वतःच विचार करायला पाहिजे होता. त्यांना कोणी मित्रही नव्हता की ते बाहेर जाऊ शकतील. ते तर घराच्या बाहेर जातही नव्हते आणि त्यांचा कोणता मित्र त्यांना भेटायलाही येत नव्हता. गावात तर अशी चर्चा होती की ते खूप कडक स्वभावाचे आहेत. गावाचे लोक त्यांच्याशी बोलायला घाबरत होते. मी त्यांच्या या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला. मी म्हटलं की तुम्हाला माझी तक्रार करायची आहे तर तुम्ही बेशक करू शकता. एक सून होण्याच्या नात्याने माझं जे काही कर्तव्य आहे ते मी पूर्णपणे पार पाडत आहे. याच्यापेक्षा जास्त अपेक्षा तुम्ही माझ्याकडून ठेवूच शकत नाही. माझं बोलणं ऐकून ते आणखीनच जास्त रागावले, पण ते मला काहीच बोलले नाही. ते त्यांच्या रूममध्ये परत गेले. माझी मोलकरीण पण तिथेच उभी होती आणि ती सगळं बोलणं ऐकत होती. ती मला म्हणाली की ताई, तुम्ही एकदम बरोबर केलं. तुम्ही काय त्यांची बायको आहात का की त्यांच्यासोबत तासन तास बसून गप्पा मारता. मला मोलकरीणचं बोलणं पटलं. आता मला वाटलं की बरं झालं माझे सासरे माझ्यावर नाराज झाले आहेत.
आता कमीत कमी ते मला त्रास देणार नाही. पण संध्याकाळी माझ्यासोबत जे काही घडलं त्यामुळे मी खूप घाबरली होती. कारण सकाळी मी जेव्हा झोपेतून उठली तेव्हा माझ्या पोटावर पुन्हा त्या काळ्या शाईचे डाग पडलेले होते. मोलकरीण तर अजूनपर्यंत झोपलेली होती. मी तिला सांगितलं तर ती म्हणू लागली की माझं डोकं जड पडलं आहे, मला झोप येत आहे. रात्रभर मला जाग आली नाही. आणि नंतर ती म्हणू लागली, मला आठवत आहे की रात्री माझं डोकं थोडं दुखत होतं आणि साहेबांनी मला डोकेदुखीची गोळी दिली होती. ते मला म्हणाले की ही गोळी खा म्हणजे तुझं डोकं दुखायचं कमी होईल. ती गोळी खाताच माझी शुद्ध हरपली. त्यावर मी विचार करू लागली की तिने गोळी खाल्ली होती म्हणून तिला जाग आली नाही. पण मी तर अशी कोणतीच गोळी खाल्ली नव्हती. मग मला काहीच कसं आठवत नाही. आणि त्यानंतर माझ्या पोटावरही शाईचे डाग कसे काय येतात. मी आता ठरवलं होतं की गप्प बसायचं नाही. मी रात्री माझ्या मोलकरीणला एक झोपेची गोळी दिली आणि माझ्या बेडवर झोपवलं आणि स्वतः लपून बसली. मी मोलकरीणला अगोदरच याबद्दल सांगितलं होतं. ती माझी मदत करायला तयार होती. मी पडद्याच्या मागे लपून बसली. जेव्हा रात्रीचे 2 वाजले तेव्हा माझे सासरे माझ्या रूममध्ये आले आणि बेडच्या जवळ जाऊ लागले. ते जेव्हा बेडच्या जवळ जाऊ लागले तेव्हा मी लगेच लाईट चालू केली. माझे सासरे लगेच मागे सरकले. मला त्यांच्या मागे पाहून ते खूप घाबरले आणि माझ्या रूमच्या बाहेर निघून गेले. त्याच वेळेस रूममध्ये 2 माणसे आले आणि मला आणि माझ्या सासऱ्यांनी दोराने बांधून टाकलं. माझे हात त्यांनी मागून बांधले होते. मला खूप रडू येऊ लागलं होतं. दुसऱ्या खुर्चीवर माझे सासरे बसले होते. त्यांनाही खुर्चीवर बांधून टाकलं होतं. आमच्यासमोर 2 माणसे उभे होते आणि माझ्या कपाटातून सोनं काढत होते. ती मोलकरीण त्या 2 माणसांसोबत उभी होती. हा सगळा खेळ तिचाच रचलेला होता. ती म्हणू लागली की मी तर खूप अगोदरपासूनच सगळ्या गोष्टींवर हात साफ केला आहे. तिला तर फक्त माझा विश्वास जिंकायचा होता. तिने जाणून बुजून माझ्या मनात माझ्या सासऱ्याविषयी चुकीची इमेज तयार केली होती. माझ्या पोटावर त्या काळ्या शाईचे डाग पण तीच लावत होती आणि माझ्या विरोधात माझ्या सासऱ्याचे कान भरत होती. ती म्हणायची की तुमची सून चांगली नाही, ती तुम्हाला वेळ द्यायला तयार नाही, त्यामुळे ती तुमच्याशी काहीच बोलत नाही. तिला चांगल्या प्रकारे माहीत होतं की माझे सासरे संशयी स्वभावाचे होते. त्यामुळे ती जाणून बुजून झाडून काढल्यानंतर तिचा हात धुत नसे. तिचं असं करण्यामागचा हेतू हा होता की आम्ही दोघं सासरा आणि सून एकमेकांना भांडत बसावं आणि ती मात्र तिचं काम करून मोकळी व्हावी. जेव्हा तिने तिचा प्लॅन सांगितला तेव्हा तिने तिच्या 2 माणसांना बोलावून घेतलं. तिने झोपेची गोळी खाल्ली नव्हती. तिला तर फक्त मला आणि माझ्या सासऱ्याला एका रूममध्ये बोलवायचं होतं. त्यामुळे तिने रात्री माझ्या सासऱ्याला म्हटलं की तुमची सून मला तिच्या जाग्यावर झोपून कुणाला तरी रात्री भेटायला जाते. जर तुम्हाला माझ्या या गोष्टीवर विश्वास नसेल तर तुम्ही रात्री रूममध्ये येऊन बघू शकता. त्यामुळे माझे सासरे माझ्या रूममध्ये आले होते आणि बेडजवळ जाऊन बघण्याचा प्रयत्न करत होते की बेडवर कोण झोपलं आहे. तेवढ्यात लगेच मी लाईट चालू केली. मला बघून ते त्यांच्या रूममध्ये वापस जाऊ लागले होते तर लगेच दरवाजावर 2 माणसं उभी होती. त्यांच्या हातात धारदार चाकू होता. हे दोघेजण रूममध्ये येताच ती मोलकरीण उठून उभी राहिली. आमच्या दोघांना त्यांनी दोरीने बांधून टाकलं आणि घरात चोरी करू लागले. अचानक रात्री राहुल घरी आले कारण त्यांना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. पण जेव्हा ते घरी आले तेव्हा घराचं मेन गेट उघडं होतं. गेट उघडं पाहून ते घाबरले आणि गडबडीने आत आले. तेव्हा त्या माणसांचा आवाज ऐकून ते समजून गेले की घरात चोर घुसले आहेत. ते लगेच माझ्या सासऱ्याच्या रूममध्ये गेले आणि पोलिसांना फोन लावला. पोलीस घरी पोहोचले आणि आम्ही त्या चोरांपासून वाचलो. मी माझ्या नवऱ्याला आता परदेशात जाण्यापासून मनाई केली होती. मी त्यांना म्हटलं की आपल्याला मिळेल तसं आपण काम करू आणि पोट भरू, पण कोणत्याच नोकराला दिवस रात्र आपल्या घरी ठेवायचं नाही. नोकर तर लोकांचे घर फोडतात आणि जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते त्यांचं काम करून पसार होतात. आता माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली होती आणि मला 2 मुलंही झाली होती. पण मी माझ्या घरची सर्व कामे स्वतःच करत होती. माझा नवरा मला मोलकरीण ठेवण्यासाठी सांगत होता पण मी त्याला स्पष्टपणे नकार देत होती. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर नक्की लाईक आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.